10,000 रुपयामध्ये तुम्ही घर बुक करू शकता. हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला खोटं वाटेल नाही का? अशी गोष्ट घडली आहे. काल संध्याकाळी माझ्याकडे एक माझे क्लायंट आला होता. तर अजय म्हणून माझा एक क्लायंट आहे. या क्लायंटने मी खूप दिवस त्यांना फॉलो करत होतो की तुम्ही इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करा. ते म्हणजे जेव्हा नाही मला काही गरज नाही आहे, बघू काय माझ्याकडे पैसे राहत नाही. मग त्यांनी मला सगळं त्याचा एस्टिमेट दिला की माझं ऑनलाईन शॉपिंग, खर्च, हॉटेलिंग हे सगळं करून माझ्याकडे काही पैसे उरत नाही. मी त्यांना काय म्हणतो, तुम्ही आठवड्यातनं 2 दिवस जे शॉपिंग करता किंवा हॉटेलिंग करता याच्यातनं फक्त एकदा शॉपिंग करा किंवा हॉटेलिंग करा आणि असं करत करत महिन्याला तुम्ही फक्त 10,000 रुपये सेव्ह करा. हो नाही करता त्यांनी ती 10,000 रुपये सेव्ह केली. मित्रांनो, आज 12 वर्ष झाली. या 12 वर्षांमध्ये त्यांचे तब्बल 42 लाख रुपये जमलेले. 42 लाख रुपये जे जमलेले आहेत या गोष्टीचा आनंद मला एवढ्यासाठी होतोय की काल ते मला येऊन भेटून गेले आणि मला वाटलं सर तुम्ही माझ्या मागे लागले नसतात ना तर माझी गुंतवणूक झाली नसती. कारण याच पैशांनी मी काल एक फ्लॅट बुक केला, त्या फ्लॅटचं डाऊन पेमेंट केलं. मित्रांनो, अमाऊंट कधीच आहे ना छोटी मोठी नसते. जो गोष्ट फार महत्वाचा विषय असतो ना ते असतो तुमचा निर्णय. छोटा अमाऊंट का असं ना, निर्णय घेणं हा फार महत्वाचा विषय आहे. कारण जर तुम्ही निर्णय घेतला तरच तुम्ही त्या मोठ्या अमाऊंट पर्यंत पोहोचू शकाल. तुम्हाला सुद्धा आमच्याकडून जर असंच प्लॅनिंग करून घ्यायचं असेल किंवा SIP तुमची स्टार्ट करून घ्यायची असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉल करा.